नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगमध्ये आज आपण पाहणार आहोत नागराजने जे मैसभेचं कोडं घातलेलं आहे. सायली आणि अर्जुनला त्याचं अर्थ त्यांनी शोधलेला आहे. ते कोडं डिकोड केलेलं आहे आणि आता ते पोहोचणार आहेत प्रियापर्यंत. सुरू करूया ठरलं तर मगचा आजचा भाग. प्रेक्षकांनो, सायली आणि अर्जुन महिपतला भेटायला जेलमध्ये गेलेले असतात. सायली विचारते, नागराजने कुठल्या सत्याबद्दल महिपत आम्हाला सांगितलं आहे. महिपत म्हणतो की ते मी तुम्हाला आता सांगणार नाही, तुम्ही तसंच चालत राहा. तुम्ही सध्या अंधारात चालताय, पण शोधत राहा. तुम्ही एक ना एक दिवस सत्य तुम्हाला तुमच्या घरातच सापडेल. अर्जुन म्हणतो, तुला अगोदरच मी सांगितलं होतं सायली, हा आपल्याला उडवाडूची उत्तरं देईल, आपल्याला काही सहकार्य करणार नाही. महिपत म्हणतो की असं कसं, आता कसं 113% सुभेदार साहेब खरं बोललेलं आहे आणि तो नाग्या जे काही बोलला ना, ते जाऊन तुमच्या घरामध्ये शोधा. एवढं बोलून आता महिपत त्याच्या बेंचवरती जाऊन झोपतो. कुठल्याही सायली आणि अर्जुनच्या प्रेक्षकांनो प्रश्नाचं उत्तर तो देत नाही. इकडे प्रताप आता फोनवरती बोलत रविराज जवळ आलेला आहे आणि रविराज अर्जुनच्या स्टडी रूममध्ये बसलेला आहे आणि तो पेपर वाचत असतो. आता प्रताप फोनवरती बोलत ऑफिसमधील काही लोकांना इन्स्ट्रक्शन देत असतो आणि रविराज घरातल्या घरात असतो. प्रताप त्याला विचारतो, अरे काय झालं हसायला? रविराज म्हणतो की अरे, पेपरमध्ये एक न्यूज वाचली की भावाने प्रॉपर्टीसाठी सख्या भावाचा खून केला म्हणून. प्रताप म्हणतो, अरे रविराज, असल्या न्यूज बिलकुल तू वाचत जाऊ नको, उगाच तुला त्रास होईल. रविराज म्हणतो, अरे त्रास तर आयुष्यभराचाच आहे, पण कळत नाही काय चुकलं असेल. नागराच्या बाबतीत माझी काय चूक झाली असेल. तन्वी सुद्धा खोटारडीने सख्खा भाऊ तर जीवावर उठला. अरे, तुझ्यासारखी प्रेम करणारी माणसं मला मिळायला हवी होती. प्रताप म्हणतो की अरे रविराज, एवढा जास्त विचार करू नको, स्वतःला सावर. आता एवढ्याच स्टडी रूममध्ये अश्विन सुद्धा येतो आणि विचारतो, काका तू कसा आहेस? रविराज म्हणतो, हो करतोय प्रयत्न सावरण्याचा, तुम्ही सगळेजण आहात का? अश्विन पुढे म्हणतो की प्रतिमात्या कुठे आहे? रविराज म्हणतो की झोपली तिच्या रूममध्ये. प्रताप म्हणतो, अरे ती आता यावेळी कशी काय झोपली? अशी तर काही झोपत नाही. रविराज म्हणतो, तिला त्रास होते, थकवा आल्यासारखं झालेलं होतं म्हणून म्हटले की थोडा वेळ आराम करते म्हणून. अश्विन म्हणतो, एवढं सगळं घडले ना, याचा ताण आला आहे तिच्यावरती आणि मन शांत नसेल तर सगळ्यात अगोदर शरीरावरती परिणाम होतो. आपण असं करूया की तू तिला हॉस्पिटलला घेऊन आपण बॉडी चेकअप करूयात. रविराज म्हणतो, अरे एवढे सण होऊन जाऊ दे होळीचा, त्यानंतर आपण करूया. अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे. इकडे नागराजला जेलमध्ये सायली आणि अर्जुन जाताना दिसतात. तो हात करून त्या दोघांना बोलवून घेतो आणि म्हणतो, मी घातलेल्या कोड्याचं उत्तर तुम्हाला सापडलं का? तुमच्या चेहऱ्यावरून तर असं दिसते बिलकुल सापडलेलं नाही आणि तुम्हाला माझी आठवण आली म्हणून तुम्ही इथे आलात का? तर सायली आणि अर्जुन नागराजजवळ जातात. तुमच्या चेहऱ्यावर पहिलं मोठं प्रश्नचिन्ह दिसतं, त्यावरूनच कळतंय की हे कोडं तुम्हाला सोडवताच आलेलं नाही. नागराज पुढे म्हणतो की एक गोष्ट तुम्हाला सांगू का, खूप इंटरेस्टिंग कोड आहे आणि जेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल ना, त्यावेळेस तुम्ही आडवं पडाल. अर्जुन म्हणतो, काका तुला कोडी घालायला फार मज्जा येते ना? नागराज म्हणतो, खरं सांगू का, अरे हो, मला आवडतं. पण खरी मजा जेव्हा येणार आहे, जेव्हा तुम्ही सत्य जाणून घेण्यासाठी माझ्याजवळ याल आणि माझ्या पुढे नाक घासाल आणि प्लीज सांग ना अशी गयावया कराल. आणि यावरती नागराज आता हसू लागतो आणि अर्जुन मात्र प्रचंड चिडलेला असतो. नागराज पुढे म्हणतो की तो दिवस फार लांब नाही, लवकरच तो दिवस येणार आहे. त्या दिवशी मी आनंदाने बेड्यापिसा होणार आहे. त्यावेळेस मला हर्षवायू होणार नाही. आणि नागराज हसू लागतो. अर्जुन म्हणतो, हसायला येते ना, हसून घे. आमच्या फॅमिलीचं सत्य जाणून घेण्यासाठी मी तुझ्याकडे कधीच येणार नाही. आमचं आम्ही बघून घेऊ. नागराज म्हणतो, तुम्हाला हे कोडं सोडवणं अजिबात जमणार नाही. या कोड्याचं उत्तर या जगामध्ये तुम्हाला फक्त एकच माणूस देऊ शकतो. तो माणूस आहे नागराज केलेदार. आणि तुम्हाला प्रयत्न करायचे असेल तर नक्की करून घ्या. तुमच्याकडे 1 महिना आहे. आता प्रिया सुद्धा नागराजला भेटायला आलेली असते. चोरून हे सगळं ती ऐकत असते. नागराज पुढे म्हणतो, तुमच्याकडे 1 महिना आहे आणि 1 महिन्यानंतर तुम्ही मला भेटा. तुम्हाला माहीतच आहे की मी कुठे असणार आहे. चला बाय, आणि 1 महिन्यानंतर भेटूया. आता प्रियाला मात्र हे ऐकल्यानंतर टेन्शन आलेलं असतं की नागराजने सायली आणि अर्जुनला 1 महिना का दिलेला आहे. 1 महिन्यानंतर तो कदाचित आपलं सत्य सायली आणि अर्जुनला सांगेल. सायली आणि अर्जुन आता जेलच्या बाहेर आल्यानंतर तिथे रजिस्टरवर सही करतात आणि अर्जुन सायलीला म्हणतो, चल मी तुला ऑफिसला जाण्याअगोदर सोडतो, नाही तर मला परत उशीर होईल. सायली म्हणते, नको मी रिक्षाने जाईल. अर्जुन म्हणतो की रिक्षामध्ये बसून बसून नुसता विचार करतील. सायली म्हणते की मी काय करू? नागराज आणि महिपत एवढं विचित्र बोलतात, काही सुद्धा सांगायला तयार नाहीत आणि नागराजच्या बोलण्याचा अर्थ
न सांगण्याचं महिपतचं काय कारण आहे? अर्जुन म्हणतो तो काही सांगणार नाही हे आपल्याला माहीतच होतं, पण महिपत आज नाही तर उद्या बोलेलच. तसंही नागराज विरोधात महिपत साक्ष देणार नव्हता सायली म्हणते, आणि तरीसुद्धा त्याने तोंड उघडलं आणि नक्की महिपतला कशाची भीती वाटली असेल, त्यामुळे त्याने नागराजचं सत्य सांगितलं. अर्जुन म्हणतो की ते ॲक्च्युली, आणि सायली म्हणते सांगा ना काय झालं ते. आणि अर्जुन परत विषय बदलत म्हणतो, अगं तेच सांगितलं ना तुला की रिक्षाने जाऊ नकोस. अर्जुन म्हणतो तू जर अशी माझ्याशी आर्ग्यू करत राहिलीस ना तर नक्कीच मला ऑफिसला जायला उशीर होईल, तर मी तुला पटकन घरी ड्रॉप करतो. आता सायलीला अर्जुन घरी ड्रॉप करण्यासाठी जातो. अर्जुन आता ऑफिसला आल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये एकच चक्र सुरू असतं. नागराजने सांगितलेलं असतं की तुमच्या घरामध्ये एक सत्य लपलेलं आहे आणि मी वाट बघणार आहे तो खेळण्याची आणि ते मायाजाळामध्ये तुम्ही सगळेजण अडकण्याची. इकडे महिपतला सत्य विचारायला गेल्यानंतर त्याने सुद्धा सायलीला म्हटलेलं असतं की वहिनी तुम्ही अशा चालत राहा, तुम्ही सत्य अंधारामध्ये चालताय आणि चालत राहिल्यानंतर तो उजेड तुम्हाला तुमच्या घरातच दिसेल. नागराज म्हणलेला असतो की या कोड्याचं उत्तर या जगामध्ये फक्त एकच माणूस देऊ शकतो, तो माणूस म्हणजे नागराज केलेदार आहे. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन यूएसहून भावे येणार आहे, त्यांच्यासोबत आपल्याला मीटिंग करायची आहे. अर्जुन म्हणतो त्याबद्दल आपण नंतर ठरवूयात. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन आपल्याला खूप कामं आहेत, आज आपल्याला कामं करायला पाहिजे. अर्जुन म्हणतो की माझं डोकं काम करत नाही आणि आपण नंतर बघूया. चैतन्य म्हणतो की अरे हे काय चाललं आहे, एकतर उशीर आलेला आहेस आणि तुझं काय चाललंय हे मला कळत नाही. अर्जुन म्हणतो आज जेलमध्ये महिपतला भेटायला गेलेलो होतो. चैतन्य म्हणतो काय? चैतन्य म्हणतो तो साक्षीबद्दल काही बोलला का, किंवा नागराजने मैसभेबद्दल बोलला त्याबद्दल सांगितलं का? अर्जुन म्हणतो मी एकटा गेलो नव्हतो की सायलीसोबत गेलो होतो. चैतन्य म्हणतो अरे सायली बहिणीला घेऊन तू तिथे कसं काय गेलास, आणि महिपतने जर डीलबद्दल काही बोलला असता तर? अर्जुन म्हणतो ती भीती मला वाटत होती, पण महिपत काहीसुद्धा त्या डीलबद्दल बोलला नाही. मी जर घाबरलो असतो तर तिला कळलं असतं की साक्षी जिवंत आहे, मी तिच्यापासून लपवून ठेवलेलं आहे आणि महिपतसोबत मी डीलसुद्धा केलेली आहे, तर सायलीने मला कधीच माफ केलं नसतं. चैतन्य म्हणतो तुला अजूनसुद्धा वाटत नाही की हे सायली बहिणीला तुला सांगायला पाहिजे, तू सायली बहिणीपासून एकतर हे लपवायलाच नको होतं. अर्जुन म्हणतो हे मला माहीत आहे, पण सायलीला मी सांगितलं असतं तर सायलीने मला ही डील करून दिली असती का रे? अर्जुन म्हणतो हे बघ नागराजसारख्या गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी अशा डील कराव्या लागतात आणि सायलीलाही कधीच पटणार नाही. अरे म्हणून तर मला आतून गिल्टी वाटते रे. अरे मला सायलीला सगळं सांगून टेकवायचं आहे, पण त्यामुळे माझा आता सायली माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. चैतन्य म्हणतो नवऱ्याचा असा वागल्यावरती बायको कसा त्याच्यावरती विश्वास ठेव. This is a simulation game set in a virtual world and does not represent real life. Please play in moderation, take frequent breaks, and play responsibly. Team match, let's go. Mark the location. Watch out! Watch out! Watch out! Marked a location. Watch out! Watch out! Watch out! Marked a location. Watch out!
Watch out! Watch out! Watch out! The blue Watch team's out! streak has just been put to an end. Watch out! Watch out! Marked a location. Watch out! Watch out! Marked a location. Is about to win. Fire! Watch out! Watch out! Watch out! Three for the blue team. Marked a location. The blue team's streak has just been put to an end. Watch out! Watch out!